तू बासरी हे करिअर डोक्यात न ठेवता अभ्यास, म्हणजे काय होईल की तू ते परफेक्ट करशील. बासरीमध्ये अनेक दिग्गज लोक आहेत, तुझं दैवत कोण कोण आहे? अरे तू कशाला त्याच्या नादी लागतोस? तुझा जन्म बासरी वादनासाठी झाला, तर तू कशाला हे करतोस? अक्षरशः या पृथ्वी तलावर बोटावर मोजणे इतकेच लोक असतील त्यांच्यासारखे. नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव पर्व दुसरे. आजच्या भागामध्ये आपण एका बहारदार बासरीवादक मित्राला भेटणार आहोत, ज्यांनी बासरीवादनाचं शिक्षण वयाच्या 4थ्या वर्षापासून घ्यायला सुरुवात केली. नाव मुद्दाम मी सांगत नाही, कारण त्याच्या बासरीच्या सुरांनीच या भागाची सुरुवात आपण करणार आहोत. वाह, क्या बात है. धन्यवाद. काय अप्रतिम या भागाची सुरुवात अमर तू केली आहेस. म्हणूनच मी प्रेक्षकांना म्हटलं होतं नाव मी मुद्दाम सांगणार नाही, आणि खरंच आता अमर योग नावाला ओळखीची काही गरज नाही आहे. आणि अमर, तुझा एकेरी उल्लेख मी करतोय, प्रेक्षकांसाठी सांगतोय, कारण आमची खूप वर्षाची मैत्री आहे. कुठल्याही आगाऊपणाने आरेतुरेनी करत नाही आहे. अमर, पुनीत बालन ग्रुपनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे मागच्या वर्षीपासून, पर्व दुसरे. यस, तुझं खूप मनापासून स्वागत आहे मित्रा. थँक्यू, धन्यवाद. आपण खूप वर्ष एकत्र काम करतोय, पण प्रेक्षकांच्यासाठी काही प्रश्न आहेत. अनेक लोकांना एकूण प्रवास हा कळावा म्हणून काही गोष्टी विचारणार आहे. तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल आधी आम्हाला सांग. मी एका सांगीतिक कुटुंबामध्ये जन्म घेतला आहे. बरं. तर माझे आजोबा उत्तम गायचे, आणि वडिलांना मुळात बासरी वादनाची आवड होती. त्यातूनच मला वाटतं हे पुढे माझं बासरी वादन सुरू झालं. आणि सर्व काका मंडळीसुद्धा चांगले संगीततज्ञ असं आपण म्हणूया. ते खूप परफॉर्मर नव्हते, किंवा ते असे त्यांनी त्याचं प्रोफेशन नाही केलं, किंवा त्याचं ते असे लोकांमध्ये फार माहिती आहे अशातला भाग नाही, पण फार चांगले संगीताचे जाणकार आणि अभ्यासक अशी सगळी मंडळी. त्यामुळे वारसा रूपानेच संगीत माझ्याकडे आलं. वा वा वा.
पण तुला पूर्ण वेळ म्युझिशियन व्हायचंय, हे प्लॅन्ड होतं करिअर, ठरलं होतं सगळं, असं आधीपासून ठरवलं होतं का? मला असं वाटतं अजिबातच ज्या काळात आपण लहान होतो त्या काळात हे नक्कीच शक्य नाहीये प्लॅन्ड वगैरे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक गोष्ट अशी होती की या ना त्या कारणाने घरामध्ये आर्थिक बाजू तेवढीशी चांगली नव्हती. त्याच्यामुळे काय झालं की ते अजून अधोरेखित होत गेलं की आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीचा जॉबच करायचा. त्यामुळे फुल टाईम म्युझिक हा विषय तर फारच बाजूलाच राहिला होता. अर्थात तरीसुद्धा आईवडिलांचं श्रेय म्हणजे त्यांना मी अशासाठी पण त्यांचे धन्यवाद करीन की त्यांनी कुठेही आडकाठी मात्र येऊ दिली नाही. म्हणजे शिक्षणामध्ये असेल, कुठे स्कॉलरशिपला बसायचे, कुठल्या स्पर्धेत बसायचे किंवा अजून जे जे करायचे म्युझिक रिलेटेड त्याला त्यांनी आडकाठी कुठे केली नाही. पण फुल टाईम ते तू करशील किंवा कर अशा त्या मागे नव्हते. ते असं म्हणायचं की पहिलं काहीतरी एक चांगली डिग्री, इंजिनियर किंवा तुझं त्या काळात कम्प्युटर सायन्स हा नवीन कोर्स होता, सो अशा पद्धतीचं काहीतरी शिक्षण फार महत्त्वाचं आहे असा मात्र घरामध्ये आग्रह होता. मग त्याच्यामधनंच BCS केलं, कम्प्युटर सायन्सचं. मी तेव्हा ग्रॅज्युएशन केलं आणि 6 वर्षानंतर मास्टर्स पण केलं. हो, पण मग आता हा बासरीचा प्रवास कसा कसा सुरू होता? जसं आम्हाला माहिती की 4थ्या वर्षी शिकायला सुरुवात केली. हो, तर ते मी मगाशी म्हटलं तसं की घरातनं आडकाठी कधी झाली नाही. त्याचा फायदा असा झाला की मी ग्रॅज्युएशन करता करता अनेक रेकॉर्डिंग्स आणि शोज ऑलरेडी करत होतो. म्हणजे जेव्हा माझे सगळे मित्र फक्त त्यांचं ग्रॅज्युएशन करत होते तेव्हा मी FTIचे रेकॉर्डिंग्स वाजवत होतो. राम किंकर म्हणून तिथे म्युझिक डायरेक्टर होते, तर त्यांच्याकडे रेकॉर्डिंग्स वाजवायचो, आकाशवाणीमध्ये वाजवायचो. सो मला एक असं रेग्युलर बेसिसवर इन्कम नाही पण असे त्याचे चेक्स येत होते तेव्हापासूनच. तर त्या पद्धतीचं घरामध्ये वातावरण होतं की म्युझिक फुल टाईम जरी केलं नाही तरी त्याच्या दोन्ही पॅरलली चालू होतं जोपर्यंत मी ग्रॅज्युएट होत नाही. त्याच्यानंतर मात्र फुल टाईम करायचा निर्णय आपोआपच झाला असं म्हणूया, कारण तोपर्यंत बऱ्यापैकी एस्टॅब्लिश वादक मी पुण्यामध्ये झालेलो होतो. पण मग आता भावे सर असतील, साने सर सुरुवातीच्या काळामध्ये, हो, नंतर सच्चिदानंद फडके, सतारवादक सुधीर फडके, बरोबर प्रवास चालू होता. तू म्हणलास तसं की हे सगळं योगायोगाने घडत गेलं. हो, तर त्या काळातलं BCS MCS एक बऱ्यापैकी म्हणजे एक स्वप्नवतच करिअर होतं किंवा तो कोर्स पुढं छान अपॉर्च्युनिटी देणारा होता. त्याचं आता मी अशा टप्प्यावर आहे की माझ्या मुलाला पण योगायोग असा आहे की माझ्या मुलाने पण BCS साठीच ऍडमिशन घेतली आणि तो सुद्धा त्याच टप्प्यावर येऊन उभा आहे ज्या टप्प्यावर मी होतो. आणि मी त्याला असं सांगतो की मी केलेली चूक तू करू नकोस. चूक इन द सेन्स असं आहे की तुम्ही ती डिग्री घेताय तर ती फार सिरियसली केली पाहिजे. मी ते केलं नाही, मी ती चूक केली. का त्याचं कारण असं की त्या वयामध्ये आपल्याला विनाकारणच एक कॉन्फिडन्स असतो. मी ह्या इतर माझ्या मित्रांपेक्षा खूप भारी आहे असा एक फील असतो. माहिती नाही ते नंतर सगळं जागेवर येते अक्कल आपली, पण त्यावेळेला ते होतं. आणि त्यामुळे मी ऑलरेडी माझं इन्कम चालू आहे, मला चेक मिळत आहेत, मला मानधनं मिळत आहेत, तर हे नाही केलं तरी माझ्याकडे ते आहे. असं मी केलं तर ते मी माझ्या मुलाला तेच सांगतो की तू जे करतोयस ते फार सिन्सिअरली कर. तुझ्याकडे बासरी, तो पण बासरी वाजवतो, म्हणजे सगळंच ते असं जुळतंय, म्हणजे एकावर एक पाऊल टाकतो तसं. पण मग त्याला मी तेच सांगतो की तू बासरी हे करिअर डोक्यात न ठेवता अभ्यास कर. म्हणजे काय होईल की तू ते परफेक्ट करशील आणि मग तुला चॉईस राहील की हे करायचं का ते करायचं. बरोबर. माझं काय झालं की नंतर मला तो चॉईस उरला नाही, कारण मी तेवढा त्याच्यामध्ये तरबेज नव्हतो. होऊ शकलो असतो पण मी ते केलं नाही असं. पण मग हा योगायोग कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे घडत गेला किंवा असा कोणता प्रोग्राम किंवा असा कुठला टप्पा आला की नाही हे पूर्ण वेळ हेच करायचं? तसा टप्पा फार उशिरा आला माझ्या आयुष्यात, अगदी खरं सांगायचं. त्याचं कारण असं की 94 साली मी ग्रॅज्युएट झालो. माझ्या मामाच्या ओळखीने एक्साईड बॅटरीजमध्ये इंटरव्ह्यू झाला माझा आणि मी जॉब करणार होतो. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी सांगितलं होतं जॉईन व्हा. पण काय माहिती आतला आवाज तुम्हाला काहीतरी एक सांगत असतो आणि नाही गेलो मी जॉब करायला, गेलोच नाही. परत आईवडिलांचे धन्यवाद की त्यांनी त्याला सपोर्ट केलं. असं जर ते म्हणले असते नाही कसंही करून तुला जॉब केलाच पाहिजे, आपलं मध्यमवर्गीय घर आहे,
तर जावं लागलं असतं. पण नशिबात काहीतरी चांगलं होतं म्हणून त्या दिवशी गेलो नाही आणि मग जॉब केलाच नाही कधी. एक दिवसाचाही जॉब केला नाही आजपर्यंत. आणि त्याच 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये आत्ताचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज म्हणजे तेव्हाचे आचार्य किशोरजी व्यास त्यांच्याकडनं बोलावणं आलं होतं की बासरी वादक पाहिजे. मग त्यांच्या भागवत कथेला साथ संगत करायचा योग आला आणि मग ते फार एक तो टर्निंग पॉईंट असं माझ्या आयुष्यात मी मानतो की भागवत इतक्या वेळा मला ऐकायला मिळालं त्यांच्याकडून की तुमच्या एक विचारसरणी जे म्हणतो आपण ती विचारसरणी एक अशी पक्की होत गेली. एक आपल्याला हे आयुष्य एका अर्थाने किती खोल आहे आणि एका अर्थाने किती मौल्यवान आहे असा दोन्हीचा समन्वय त्या कथांमधनं मला खूप काही एक बेस पक्का झाला विचाराचा. आपण समाजामध्ये वावरतो, लोकांशी बोलतो, पण आतमध्ये कुठेतरी पक्क असतं की आपली नाळ फक्त त्याच्याशीच आहे, बाकी आपले हे सगळे आपण ही किरदार म्हणजे पात्र आहोत आपण, असं तो एक फायदा झाला. आणि तो कुठेतरी संगीतात फार महत्त्वाचा वाटतो मला, कारण ती तुमची कलेमध्ये ते रिफ्लेक्ट झालं तर त्याचा एक वेगळा असर होतो. अशा पद्धतीने त्यांच्या कथेला मग पुढे अशोक हंडनकडे आवाज की दुनिया नावाचा त्यांचा कार्यक्रम होता. मग ते दोन्ही मी बऱ्यापैकी रेग्युलरली करत होतो 2000 सालापर्यंत. 2000 साली जेव्हा मी आचार्य किशोरजी व्यास यांच्याबरोबर अमेरिका कॅनडाच्या दौऱ्यावर होतो तेव्हा माझे अनेक मित्र म्हणजे BCSचे तिथे तोपर्यंत सेटल झालेले होते आणि ते मला भेटायला आले तिकडे 2-3 ठिकाणी शहरांमध्ये. तेव्हा मला परत एक थोडीशी उचल खाल्ल्यासारखं झालं की अरे मी BCS ऑलरेडी केलेलं आहे, MCS जर केलं तर मला पण इतकं चांगलं लाईफस्टाईल मिळेल म्हणजे आर्थिकदृष्ट्या. कारण कितीही नाही म्हटलं तरी आपल्या म्युझिक फील्डमध्ये अनिश्चितता हा एक भाग असतो, त्याचा एक तो एक भाग आहे. कारण तुम्ही सॅलरीड लोक नाही आहात आपण, त्यामुळे तुम्हाला महिन्याला एक फिक्स इन्कम असं नसतं. कधी 10 कार्यक्रम असतील तर कधी 20 असतात, बरोबर. तर त्यामुळे मला तोपर्यंत जरी मी सेटल्ड असलो तरी मला कुठेतरी असं वाटत होतं की अरे मग हे लाईफ जास्त बेटर आहे. तर मी त्या वर्षी तिथून आईबाबांना फोन केला की मला मास्टर्सला ॲडमिशन घ्यायची आणि मग मी ॲडमिशन झाली. त्यांनी बरीच खटपट करून ती ॲडमिशन मिळवली. मास्टर्स जेव्हा त्याचं 4थं सेमिस्टर सुरू झालं तेव्हा माझं पक्क झालं की आपल्याला बासरीच वाजवायची. त्याचं कारण असं झालं की ते सेमिस्टर तुम्हाला कंपनीत जाऊन प्रोजेक्ट करायचं असतं. आता कंपनीमध्ये जाऊन प्रोजेक्ट करायचं म्हणजे ते 9 ते 5चं ते जे लाईफ जे मला अजिबात सवयीचं नव्हतं. तर मी 2 महिन्यामध्ये कंटाळलो त्या लाईफस्टाईलला आणि मग मी विचार केला की हजारो लाखो डॉलर्स जरी मिळाले तरी 9 ते 5 वाला मामला जर मला जमणार नसेल आणि माझं मन रमणार नसेल तर त्या लाईफस्टाईलला काय अर्थ, काय उपयोग आहे, बरोबर. मग तेव्हा मी ठरवलं की ते बाकी सगळं ठीक आहे पण आपलं हेच आपलं बरोबर आहे. आणि मला किशोरजी व्यासांनी खरं सांगितलं होतं तिथेच, अरे तू कशाला त्याच्या नादी लागतोस, तुझा जन्म बासरी वादनासाठी झालाय तर तू कशाला हे करतोस. तर मग तेव्हा मला असं वाटायचं की अहो पण मला माझं जरा सेटल्ड लाईफ पाहिजे असं ते मनात असतं. म्हणजे आपलं त्यावेळेला इतके मोठे महाराज काहीतरी बोलतायत ह्याच्यावर पण आपण तेव्हा काय म्हणायचं त्याला तेवढा विश्वास ठेवत नसतो तेव्हा. पण चलो देर आहे दुरुस्त आहे असं म्हणूया. आणि मग त्याच्यानंतर मात्र फुल टाईम म्युझिककडे वळलो. वा 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 वा. आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांना साथ संगत केलेली आहे. काही नावं आम्हाला ऐकायला आवडतील प्रेक्षकांसाठी. हो हो हो. खूप छान वाटतं जेव्हा असं सांगता येतं की आशा भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, हरिहरन किंवा यांच्यासारखे दिग्गज मंडळींना आपण साथ संगत नुसती करतो असं नाही तर त्याच्यामध्ये तेही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला रिसीव्ह करतात आणि त्या एक मैफिलीचा वेगळा आनंद मिळतो. ह्या सगळ्या दिग्गजांबरोबर साथ संगत केलेली. लंडनला गुलाम अली विथ वाडकरजी, हो ते 2 कार्यक्रम पण स्पेशल आहेत कारण त्या कार्यक्रमामध्ये झाकीर हुसेन आणि गुलाम अली असा एक कार्यक्रम होता आणि झाकीर हुसेन आणि सुरेशजी वाडकर असा एक कार्यक्रम होता. त्या निमित्ताने त्यांच्याबरोबरही साथ संगतीचा एक आणि झाकीरबाईंबरोबरचा एक मुंबईत पण कार्यक्रम झाला होता सुरेश वाडकर आणि झाकीरबाई. तर त्या कार्यक्रमाला पण मी होतो. तर त्यामुळे असं म्हणता येईल की त्यांच्याबरोबर सुद्धा साथ संगत केली होती. वा वा वा. हा सगळा प्रवास सुरू आहे आणि
सुरू होता आणि मग स्वतःच्या कार्यक्रमाची निर्मिती झाली, तर ते करण्यामागची काय भूमिका आहे किंवा कुठून ही आयडिया डोक्यात आली? मला असं वाटतं की ते घडत गेलं. एकतर या निमित्ताने सारेगमप या रियालिटी शोला मी खूप धन्यवाद देईन, त्यांचे डिरेक्टर राजन डांगे आमचे. कारण सारेगमप त्या काळामध्ये एक तर बऱ्याच गॅप नंतर सुरू झालं आणि पल्लवी जोशी, अवधूत गुप्ते, देवकीताई आणि सगळे फ्रेश त्याचा चेहरा मोहरा होता, त्यामुळे ते लोकांना खूप जास्त भावलं. त्याच्यामध्ये सुद्धा लिटिल चॅम्प्स जे पंचरत्न आपण म्हणतो ते पर्व तर इतकं गाजलं की ते अजूनही लोक त्याची आठवण काढतात. त्या निमित्ताने आम्ही सगळे वादक मंडळी लोकांच्या घरामध्ये पोचलो, कारण बरोबर योग्य ठिकाणी बासरीचा जिथे पीस आहे तिथे मी दिसायचो, जिथे ढोलकीचा पीस आहे तिथे निलेश परब दिसेल, कीबोर्डचा पीस असेल तिथे सत्यजित प्रभू, दत्ता तावडे, अर्चिस लेले, असे आम्ही सगळी मंडळी लोकांच्या घराघरामध्ये पोचलो. आणि मग लोकांच्या प्रतिक्रिया अशा यायला लागल्या की तुमचं बासरीवादन आम्हाला आवडतं, पण ते तेवढ्यापुरतं आणि अगदी एखादा पीस ऐकायला मिळतो, तुम्ही स्वतंत्र का नाही करत. तर तेव्हापासून डोक्यामध्ये सुरू झालं की काहीतरी आपल्याला करता येईल बासरीवादनाचा. तसं मी लहानपणी खूप कार्यक्रम केलेले आहेत. अगदी आपला भाऊरंगारीचा हा जो बोळ आहे, इथे पुढे आपण सकाळ पेपर्सच्या दिशेने गेलो ना की एक दुर्गा देवीचं मंदिर आहे, तिथे सुद्धा मी लहानपणी बासरीवादनाचा कार्यक्रम केलेला आहे. तर त्या काळात कसबा गणपती, कुठलं तरी मंडळ, असं खूप कार्यक्रम. त्यामुळे सोलो बासरीवादन हे मला लहानपणापासून तसं माहितीचं होतं. मग तसा विचार सुरू झाला आणि त्याच्यामध्ये मग आपला सुभेदार वाडा आहे कल्याणचा, तिथून मला फोन आला की आम्हाला अमरोकाच्या बासरीवादनाचा कार्यक्रम ठेवायचा. तर मग ती एक संगीत झाली की चला आता मी हीच ती वेळ. मग तिथे आम्ही तो पहिला कार्यक्रम केला, पण तो जास्त वादकांना घेऊन झाला. त्यामुळे माझा जो स्वतंत्र बासरी वादनाचा कार्यक्रम, ज्याला आपण अमर बन्सी हे नावाने आपण आता ओळखतो, तो कार्यक्रम पहिला पुण्यातले आपटे मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल आहे, त्यांचं काहीतरी वर्धापन दिन होता. सो त्यांनी कोजागिरी पौर्णिमा 2008 तिथे आपला पहिला कार्यक्रम, तू तर पहिल्या कार्यक्रमापासून साक्षीदार आहेस, तर तो कार्यक्रम झाला आणि मग स्वतंत्र वादनाची मैफल त्या निमित्ताने सुरू झाली. वा वा वा, अप्रतिम. अमर बन्सीचं तर खरोखर भाग्यवान आहे. शुभारंभाच्या प्रयोगापासून तुझ्याबरोबर काम करतोय. इतरही अनेक कार्यक्रम तुझ्यासारख्या गुणवंत वादकांनी सोपे केलेत. म्हणजे आता विनोद सातव हा व्हिडिओ ऐकत असेल, बघत असेल तर त्याला आठवेल आपलूचा कार्यक्रम, किंवा IBN लोकमतसाठी केलेलं भेटी लागी जिवारा, त्याची सुरुवातच तुझ्यापासून झाली. आणि राजेंद्र हुंजे त्या निमित्ताने त्याही मित्राचे आभार मानतो मी. हा सगळा प्रवास चालू होता. आता खरं तर हा प्रश्न इतका ऑब्व्हियस आहे तरी पण वाटतं विचारावंसा की बासरीमध्ये अनेक दिग्गज लोक आहेत, तुझं दैवत कोण कोण आहे? नाही, द वन अँड ओनली असंच मला माझं तरी उत्तर आहे. त्याचं कारण असं की आमचे गुरुजीच आहेत ते, आणि त्यांनी इतक्या वाटा ऑलरेडी त्यांनी ते चाललेले आहेत ना की त्याच्या पायवाटा झाल्यात तयार, आणि त्याच्यापेक्षा काय वेगळं करणं असं नक्कीच वाटतं मला. त्यामुळे आदर्श मला तर हरिजीच वाटतं. वा वा वा, अप्रतिम. आता त्यांच्याकडे शिकायला जाण्याचा योग कसा आला? मी खरं सांगायचं तर खूप आधी पण आला असता, पण परत तेच आहे की ते प्रत्येक गोष्टीची वेळ घ्यावी लागते असं म्हणूया. तर जसं मी म्हटलं की मी त्या काळात खूप रेकॉर्डिंग्ज आणि लाईट म्युझिकमध्ये जास्त लवकर पडलो. खरं म्हणजे तेव्हाच शास्त्रीय संगीत शिकायला पाहिजे होतं. ठीक आहे, ते पण तेव्हा नाही झालं, पण मग तुमची जी आतली उर्मी असते ना ती तुम्हाला तिथे घेऊन येतेच. तसं सारेगमचं जेव्हा सलग 14 पर्व झाली आणि त्याच्यानंतर अनाऊन्स झालं की आता थोडा आपण ब्रेक घेणार आहोत, त्या वेळेला मला अचानक असं लक्षात आलं की आता आपल्याकडे वेळ पण आहे आणि आपल्याला जे करायचं आहे तीही वेळ आहे. मग त्या काळामध्ये मला एक खूप चांगले गुरु, माझ्या म्हणजे इतकं मोठं भाग्य आहे की मला पंडित केदार बोडस ह्या नावाचा एक अवलिया, म्हणजे अशी व्यक्ती मी पाहिलीच नाही या पृथ्वीतलावर. आता माझे गुरु आहेत म्हणून मी खूप कौतुक करतोय असं वाटेल, पण अक्षरशः या पृथ्वीतलावर बोटावर मोजणे इतकेच लोक असतील त्यांच्यासारखे की ज्यांना इतकं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं ज्ञान आहे. त्यामुळे ते माझं फार मोठं भाग्य आणि मोठं दालन उघडलं माझ्यासाठी की एक राग संगीताकडे बघण्याची दृष्टी
फार वेगळी दृष्टी त्यांनी मला दिली. म्हणजे मी माझ्या पद्धतीने जेवढी घेऊ शकलो तेवढी, ती दृष्टी, आणि हे फार मोठे शब्द वाटतात मला, पण ते एक दालन उघडलं. आणि मग पुन्हा एकदा हरिजींकडे तू जसं विचारलंस की मग तेही आणि हे असं, मग माझा मनातला आपल्या प्रत्येक कलाकाराला स्वतःचा एक इनपुट द्यायची एक हे असते की तो एक्झॅक्ट कार्बन कॉपी होऊ नये. आणि तसं होऊ शकत नाही. पण बरेच जण काय होतं, खूप जास्त फॉलो करून त्यांचं नुकसानही होतं अनेक कलाकारांचं. तर सुदैवाने देवाने मला तशी बुद्धी दिली की त्यांचं घेऊन एक स्वतःचं तुमचं पण एक काहीतरी त्याच्यात स्टेटमेंट असायला पाहिजे. तर मला या दोघांकडे शिकताना एक खूप छान मनात ऑलवेज असतं की हरिजींच्या वादनातले आणि त्यांचे राग ची बढत करण्याची एक पद्धत आहे, त्यांची एक स्टाईल, आणि केदारदादांची एक स्टाईल. तर ह्याचा आपण मिलाप करू शकलो तर एक काहीतरी आपली वेगळी एक काहीतरी शैली स्टाईल निर्माण होईल, आणि मे बी त्या राग प्रेझेंटेशन काहीतरी वेगळा होऊ शकेल. आणि देवाने मला असे दोन एवढे मोठे गुरु दिले, तर मला असं वाटतं की ते माझं कर्तव्य आहे खरं म्हणजे, की त्या दोघांची स्टाईल आत्मसात करून त्या प्रत्येक राग पेश करताना त्याच्यामध्ये जर दोघंही दिसू शकले तर त्याचा एक नक्की वेगळा ब्लेंड निर्माण होईल. वा वा वा. आता केदारदादा आणि पद्मविभूषण हरिप्रसाद चौरासे गुरुजी यांची आठवण निघाली आहे. आम्हाला या दोघांचं मिश्रण किंवा एक ब्लेंड केलेलं काहीतरी आमच्यासाठी सादर करता येईल का आता, किंवा मग हरिजींचा पीस एखाद? मी प्रयत्न करतो. आता खरं राग संगीत वाजवण्याची बासरी वेगळी असते, ही छोटी फ्लूट आहे, ज्या आपण जास्त करून फोक म्युझिक ह्याच्यामध्ये वाजवणं जास्त योग्य आहे. पण एक प्रयत्न करतो मी. वा वा वा, अप्रतिम, क्या बात आहे. धन्यवाद. मला या निमित्ताने प्रेक्षकांना सांगायचं आहे, आत्ता अमर त्याच्या 2 गुरूंबद्दल भरभरून बोलला. केदारजी तर खरंच अवलिया होते, तपस्वी होते, साधक होते, आणि तसेच पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासे या सुद्धा आहेत. अमरबन्सीच्या आमच्या 150व्या प्रयोगाला खुद्द गुरुजी आले होते, आणि त्यावेळेला भाषण करण्यासाठी ते स्टेजवर आले, आशीर्वाद देण्यासाठी. त्यावेळेला अमरला उद्देशून ते असं म्हणले, इनको बजाते हुए देखा तो ऐसा लगा खुद अपनी फोटो भेजा. माफ करा, इनको बजाते हुए देखा तो ऐसा लगा खुद अपनी फोटो देख रहा हूं. तर याच्यापेक्षा काय वेगळं अवॉर्ड पाहिजे? खरंच नाही का? खरंच. विविध संस्थांनी आमच्या या मित्राला पुरस्कार प्रदान करून त्याचा गौरव केलेला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आठवणी आहेत. हो. हा जो चटपटीतपणा आहे, हे जे फास्ट नोटेशन काढणं आहे,
हे जे मेडली डिझाईन करणं आहे हे सगळं कुठं झालेलं आहे? मला असं वाटतं की ते थोडंसं देवाची कृपा हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर मला वाटतं. म्हणजे नोटेशन करता येणं, एखादं गाणं ऐकल्या ही दैवदत्तच गोष्ट आहे, कारण ती तुम्हाला शिकवून येत नाही. तुम्हाला डेव्हलप म्हणजे थोडीफार तुम्ही ती अचीव करू शकता, पण तुम्हाला एखादं गाणं ऐकलं की लगेच तुम्ही त्याचं नोटेशन केलं, हे देवाची देणगी असं मला वाटतं. आणि ती मला मिळाली, मला होती लहानपणापासून. मी साने सरांकडे जायचो तेव्हाच मला नोटेशन काढता यायचं कुठलं नवीन गाणं असलं तर हा एक त्यातला म्हणजे नोटेशन काढणं हा एक भाग आहे. आणि सारेगमचा आपण उल्लेख केला तर काय होतं की अशा ठिकाणी तुमचा हा जे गुण आहेत की फास्ट नोटेशन काढू शकणं, फास्ट रीडिंग कॅपॅसिटी आणि पटकन तिथल्या तिथे तुम्ही डिलिव्हर करू शकताय. या गुणांमुळे मग तुम्ही त्या ठिकाणी प्लेस होता. नाही तर मग थोडंसं तुम्हाला साईड ट्रॅक करून दुसरा माणूस तिथे वर्णी लावू शकतो. तुझं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की मूळ पुण्याचा, अगदी शनिवार पेठ, आणि इतकं मुंबईमध्ये मर्ज झालेलं आहेस तू की मुंबईवाले तुला मुंबईकरच समजतात. हो. आणि ते पुणेकरांची थोडी थट्टाही करतात कारण आपलं लाईफ थोडं शांत आहे. तर हा पुणे मुंबईचा जो सांधे बदल आहे हो तोही मला वाटतं अलगद तो होऊन गेला असं म्हणेन. कारण मी कॉलेजमध्येच होतो तेव्हा डोंबिवलीचे आमचे एक मित्र आहेत बाळा देशपांडे, तर त्यांचा एक गुजराती गाण्यांचा कार्यक्रम होता आणि आपल्या पुण्यातलेच फार मोठे बासरीवादक श्री संदीप कुलकर्णी ते त्यांच्याकडे वाजवायचे. कारण ते तेव्हा रमाकांत पाटलांकडे शिकायचे बासरीने. ते मुंबईला ये जा त्यांचे अपडाऊन असायचे, तर ते त्या कार्यक्रमात वाजवायचे. अर्थातच पुढे बिझी होत गेले त्यामुळे त्यांना ते सगळे कार्यक्रम वाजवणं शक्य नव्हतं. मग त्यांनीच माझं नाव सुचवलेलं होतं आणि मग तिथे मी जायला लागलो. तर डोंबिवलीमध्ये जरी ते राहत असले तरी कार्यक्रम मुंबईवर व्हायचे. तर त्या निमित्ताने मुंबई मला कॉलेज लाईफमध्येच माहितीची झाली. आणि मी जसं म्हटलं की ग्रॅज्युएट झाल्यानंतर आचार्य किशोरजी व्यास आणि अशोक हांडेंचा आवाज की दुनिया, तर आवाज की दुनिया हा कार्यक्रम तेव्हा इतका पॉप्युलर होता की महिन्याला 30 कार्यक्रम व्हायचे. तर त्यामुळे ते सगळीकडे कुठे ना कुठेतरी ते कार्यक्रम असायचे. तर त्या निमित्ताने मुंबईत राहणं झालं आणि सगळ्या थिएटर्सची माहिती झाली, सगळी स्टेशन्स पाठ झाली मला. मी ट्रेनने जायचो, मग पुण्यापासून ते दादरपर्यंतची सगळी स्टेशन मला पाठ झाली होती. तर अशा पद्धतीने तो मुंबईचं ॲक्लिमेटाईज झाल्यामुळे आणि त्याच्यात भर काय पडली सारेगमप. तर सारेगमप झाल्यानंतर तर हा सगळा ग्रुप मुंबईचाच आहे. तर बरेच जण तुम्ही मुंबईत कुठे राहता असंच विचारतो. त्या एका दृष्टीने मला थोडं वाईट वाटतं की मला पुणेकर लोक समजत नाहीत. पण त्यामुळे आणि जन्म इथलाच आहे, पुण्याचा आहे, त्यामुळे पुणेकर तर मी आहेच. त्यामुळे पुणे मुंबईचा जो तू सांधा म्हणतोयस तो असा आपोआपच जुळला गेला. वा 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 प्रतिम. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम म्हणजे सुगम संगीतात साथीदार म्हणून किंवा आपल्या पद्मश्री पंडित विजय घाटेंच्या तालदिंडीमध्ये, मेलोडिक रिदममध्ये, कधी बियॉन्ड बॉलिवूडमध्ये वाजवलेला आहे. अमर बन्सी सारखा सोलो प्रोग्राम आहे, गोल्डन फ्ल्यूट आहे, वैभव सारख्या प्रतिभावंत कवीच्या बरोबर कार्यक्रम असेल, तर आणि शास्त्रीय वाजवणं असेल. तर या प्रत्येक प्रकार वाजवताना त्याच्यामध्ये काय फरक करायला लागतो? वा वा वा, मला वाटतं फार महत्वाचा प्रश्न तू विचारला. म्हणजे काय त्याला तुमचं टेम्परामेंट कसं तुम्ही, मला असं वाटतंय की परत तोच स्विच ऑन स्विच ऑफ जो आपण म्हणतोय तो देवाच्या कृपेने अवगत झालेला असल्यामुळे मला असं वाटतं की तो फरक पटकन ओके आता आपल्याला सोलो वाजवायचं असं होत असेल. पण त्याच्यामध्ये बेसिक खूप फरक आहे. म्हणजे साथ करताना तर तुला म्युझिकल पीसेस वाजवायचे गाण्यामध्ये, म्हणजे सुगम संगीताच्या कार्यक्रमाला साथ करतोयस तर तुला आहेत असे पीसेस वाजवायचे किंवा त्याच्यात फार फार तर स्वतःचे काही फिलर्स स्वतःच्या पद्धतीने तू तो इम्प्रोवाइज केलास. तर एखाद्या अभंगवाणीच्या कार्यक्रमाला साथ करतोयस तर तिथे तुला थोडं एक्सटेम्पर वाजवायचं आहे की तिथे थोडी मोकळीक आहे, थोडी मुभा आहे वेगळं वाजवायची, तो राग कोलवण्याची किंवा असं. आणि सोलोच वाजवायचं आहे तर तिथे मेन फरक काय आहे की तू तर गायकाच्याच जागी बसलाय, म्हणजे तुला पीसेस नाही वाजवायचे, तुला गाणं सादर करायचं. म्हणजे तुला ते गाणं पाठ पाहिजे आणि नुसतं गाणं पाठ नाही, त्यातला आत्मा तुला
अवगत झालेला असला पाहिजे, तर ते गाणं पोचेल, नाही तर मग ती नुसती ट्यून पोचेल. तर ते पण देवाची कृपा आहे की ते जेवढं माझ्या पद्धतीने, जेवढं मला शक्य आहे तेवढं त्या पद्धतीने सोलो कार्यक्रमामध्ये गाणं जसं तसं पोचवण्याचा एक प्रयत्न होत असतो. आणि दुसरं असं मला वाटतं की सोलो कार्यक्रम म्हणजे अमर बन्सी, त्याच्यावर अनेक बदल होत गेले, आपण सगळ्यांनीच ते पाहिलेत. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नुसतं गाणी वाजवत गेला आणि कार्यक्रम संपला असं झालं तर तो कार्यक्रम तेवढा पॉप्युलर झाला नसता असं मला वाटतं. मग त्याच्यामध्ये ज्या गोष्टी ॲड होत गेल्या की एक वादनाची म्हणजे वाद्यवादनाचा कार्यक्रम आहे, मग त्याची वैशिष्ट्य दाखवली गेली पाहिजेत, हा एक भाग. आणि मग त्याच्यात आपण वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स करत जायला पाहिजे, जेणेकरून तो कार्यक्रम इंटरेस्टिंग होत राहील. तर तसे आपण सगळे ते एक्सपेरिमेंट्स केले की अनेक मेडलेज केल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रागांचं दर्शन घडवून त्याच्यातली गाणी, त्याच्यात मग आम्ही आमचे इनपुट्स काय पद्धतीने, आम्ही एखादं गाणं बंदिश म्हणूनच सादर करतो असंही आपण करतो. त्याच्यामध्ये फार अभंगापासून ते लावणीपर्यंत, जॅमिंगपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत असे वेगवेगळे टप्पे त्याच्यामध्ये आणत जातो आणि मग तो कार्यक्रम थोडासा इंटरेस्टिंग होतो. त्यामुळे अमर बन्सीचे आता आपल्याला माहिती आहे की 341 प्रयोग आत्तापर्यंत झालेले आहेत. वा वा. आत्ता तू गाणं गायकाच्या भूमिकेमध्ये अमर बन्सीमध्ये असतो आणि ते गाणं गायचं आहे, ते पोचवायचं आहे, त्याच्यासाठी गाणं पाठ पाहिजे, एखादी झलक सादर करणं, शब्द पोचवण्याची. वा वा. त्याच्यामध्ये आता देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, हे गाणं ची चाल आणि त्याच्या आधीचा आलाप हा सेमच चाल आहे. ओके. तर तुला लक्षात आलं असेल की पहिले हे नुसता आलाप होता आणि नंतर देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए असं वाजवण्याचा एक प्रयत्न. वा 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 वा. शब्दांचा साठी पण वेगळा रियाज किंवा ती पद्धत आहे. हा, म्हणजे अगदी सगळं शक्य होत नाही. प्रकार किंवा असे काही शब्द आहेत जे जोडाक्षर आहेत, तिथे थोडंसं तुम्ही अगदी तसंच्या तसं उलट ते रेप्लिकेट करायला गेलं तर ते फनी वाटेल वाद्यावर. त्यामुळे कधीतरी ते चीट करायला लागतं, पण त्यातल्या त्यात आपण शब्द त्याच्या जवळ जाऊन वाजवण्याचा प्रयत्न करायचा. वा वा वा. बऱ्याच गोष्टी एखाद्या वादकाच्या काय म्हणू आपण त्याला, स्वप्न असतात किंवा अपेक्षित असतात त्याला, तसं करिअरमध्ये खूप काही मिळालं यामध्ये. गणपतीची प्रश्न, वडिलांचे आशीर्वाद आहेत. म्हणजे या निमित्ताने मी सांगतो, मध्यमवर्गीय घरामध्ये जन्मलेला अमर, त्याच्या मातोश्रींनी इतका संघर्ष केला आहे की प्रसंगी घराखाली बटाटे वडे विकलेत त्या माऊलीने, आणि प्रचंड भरभक्कमपणाने त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या की हो, पूर्ण वेळ तू वादक म्हणून काम कर. कुठेही त्याला एक असा नकारात्मक कधी सूर लावला नाही की काही कर पण नोकरी कर. त्यामुळे आज हे दिवस तू बघतो आहे. हे अर्थातच श्रेय सुरुवातीलाच तो आईवडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली, पण मी सुद्धा का बोलतोय तर नंतरच्या पिढीतल्या किंवा हा व्हिडिओ बघणाऱ्या पालकांनी पण हे जरूर लक्षात ठेवावं की शेवटी तुमच्या मुलाला कशात मजा येते. बालगंधर्व प्रयोग रंगला की म्हणायचे आज सुंदर मजा आली. का आली तर त्याच्या मागचे कष्ट फळाला आले. ही जी देवाणघेवाण झाली म्हणून मजा आली. तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा, किती युग बदललं, कितीही लाईफस्टाईल हवीशी वाटली तरी शेवटी काय झालं, MCS करायला गेला पण मजा नाही आली, ती मजा इकडे आली. म्हणून मग उस्ताद झाकीर हुसेन यांच्या शेजारी परमेश्वरांनी बसवलेलं आहे. किंवा हरिजी म्हणतात की इनको बजाती हुए देखा तो अपनी खुद फोटो देख रहा हूं ऐसा लगा. तर हे सगळं वर्ण ठरलेलं आहे. तुम्ही फक्त पुश करायचं आहे. त्यामुळे एका रात्रीत सचिन तेंडुलकर बनवायची गडबडही करू नका, किंवा समर वेकेशनमधनं मोठा शास्त्रीय गायक घडवायला जाऊ नका.
छान स्टेडीली जसं अमरच्या आईवडिलांनी केलं त्या पद्धतीने तुम्ही करा. शिक्षण वाईज पण उत्तम शिकवा आणि त्याला आवड असेल एखाद्या कलेची तर तो माणूस म्हणून जास्त समृद्ध होईल. मला आता विचारायचं की आता काय वाटतं, काय मिळवावं, काय मिळावं? वा वा वा. आता मी म्हणतो ना तुला की जसं मगाशी बोललो तेच माझ्या डोक्यामध्ये जास्त वेळा घोळत असतं. ते म्हणजे शास्त्रीय संगीताच्या मैफिली आपल्याला चांगल्या पद्धतीने शास्त्रीय संगीत मांडता आलं पाहिजे. जे अजून शिक्षण तो नेव्हर एंडिंग प्रवास आहे, पण जे काही मिळालं आहे शिक्षण आणि जे आपण आता मिळवतोय ते कुठेतरी आपल्याला लोकांसमोर चांगल्या पद्धतीने रागसंगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत मांडता आलं. आणि त्याच्यात सुद्धा मी म्हणलं तसं की काहीतरी एक स्वतःची स्वतंत्र शैली त्याच्यामध्ये निर्माण झाली तर अजूनच उत्तम. पण ते चांगल्या चांगल्या प्लॅटफॉर्म्सवरती इनफॅक्ट जगभर शास्त्रीय संगीत मला सादर करता आलं तर ते मला खूप मनापासून आवडेल. वा वा. आणि गुरुजींनी पण तेच केलंय ना, म्हणजे जो प्रकार वाजवलेला आहे हो तो हिमालयाच्या उंचीनेच वाजवलाय. काय बोलणार आपण? मोगरा फुलाला घ्या, पहिलं तो घे, काऊ कोकता आहे घ्या, काय म्हणजे काही कुठलाही अल्बम, गोल्डन इरा अक्षर चित्रपट संगीताचा. आणि परत पुन्हा शास्त्रीय मधले बॉसच ते तितक्याच काय आपण काय त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. पण विंड असू दे, काय लोटस फीट असू दे, कॉल ऑफ द व्हॅली, त्यांचे हो एक ना अनेक अल्बम आणि सगळे जॉनर्स तितक्याच तू म्हणतोस तसं हिमालयाच्या उंचीनीच ते सादर झाले. मला असं वाटतं की म्हणजे अर्थात तुझ्या डोक्यात तसंच असेल, ती उंची आपण गाठू शकत नाही, ठीक आहे, बरोबर आहे, पण ती वाट जरी सापडली तरी आपण खूप उंच म्हणजे भरपूर मिळेल. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक जणाला देवाने एक काहीतरी वेगळं देऊन पाठवलेलं आहे. तर तेवढं ओळखून आपण आपल्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केला की ते जे काय पोचेल ते पोचेल. वा, अप्रतिम. शास्त्रीय संगीताची संपूर्ण मैफल करण्याचं स्वप्न आहे. गणपती उत्सवाचं आणि तुझं काय नातं आहे? मगाशी दुर्गादेवी मंदिराचा उल्लेख केला. हो, आणि ही मूर्त मला एस्पेशली फार लहानपणापासून मनात घर केलेली. कारण ह्या रस्त्यानेच मी अनेक वेळा ये जा करायचो, कारण माझी मावशी इथे राहायची. तर त्यामुळे ही मूर्त मला फार भावायची. 100 मीटरवर तुझं घर आहे. हो, अगदी इथे समोर इथेच घर पण आहे. त्यामुळे ह्याचं एक वेगळं नातं आहेच. गणपती बाप्पांचं नातं आपल्या सगळ्याच म्हणजे अख्ख्या मानवजातीचं असतं, पण कलाकारांची स्पेशल, कारण कलेची देवता. आणि आता आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाच उल्लेख केला की पुनीत बालन यांच्या माध्यमातून हे करतोय, तर मला लॉकडाऊन आठवला की त्या काळात त्यांनी तो उपक्रम केला आणि अनेक जणांना दिलासा मिळाल्यासारखा ऑनलाईन कार्यक्रम केला. हरिप्रसाद या नावानेच आपण कार्यक्रम केला. आणि असे गणपती बाप्पाचे आशीर्वाद वरद असणारे अनेक लोक आजूबाजूला असतात. त्यामुळे आपल्याला फार सुखाचं जीवन होतं. गणपती उत्सवामध्ये खूप कार्यक्रम केलेत ना पूर्वी? हो, म्हणजे अजय अतुलच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप परफॉर्म केले. हो, त्या काळात सोसायट्यांमध्ये पण कार्यक्रम व्हायचे. तर तेव्हा असं होतं की 10च्या 10 दिवस फुल झाले, ते केव्हाच व्हायचे. आता तो तेवढा ट्रेंड राहिला नाही की अगदी सोसायट्यांमधनं कार्यक्रम होत नाहीत, पण स्टील गणपती उत्सवातले कार्यक्रम हे नातं फारच जुने, वेगवेगळ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये पण. वा वा वा, अप्रतिम. फार मनापासून गप्पा झाल्या. तसेही गप्पा आपण मारतच असतो, पण आज कॅमेरा समोर गणपती बाप्पाची कृपा आहे की अशीच निरंतर राहू दे. आणि बाप्पाच्या कृपेने आणि तुझ्या रियाजाने आम्हाला लवकरच, ज्याला आपण फुल लेंथ क्लासिकल संपूर्ण 3 तासाची शास्त्रीय संगीताची मैफल अमरोची बघायला मिळू देत प्रार्थना. आणि या गप्पांची सांगता एखाद्या सुंदर रचनेने तू कर. ओके.
वा, धन्यवाद. थँक्यू.